महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। महाविकास आघाडीच्या आपले लाडके उमेदवार महासंसद रत्न सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारार्थ उद्या सकाळी पालखी मैदानावरती ठीक सकाळी 10 वाजता देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर सभा होणार आहे। तरी या सभेसाठी आवर्जून बाळासाहेब थोरातजी, संजय राऊतजी, डॉक्टर अमोल कोल्हे, आपले लाडके आमदार संजयजी जगताप साहेब, संग्रामदादा थोपटे, सचिनजी आहेर साहेब, सर्वच असे मान्यवर उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्या सासवडच्या पुण्यभूमीमध्ये पालखी तळावरती उपस्थित राहणार आहेत। तरी आपण त्यांचे विचार ऐकण्यासाठी, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी, लोकांच्या समाजाच्या प्रश्नासाठी आज सर्वजण आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत। तरी सर्व बहुजन लोकांनी, सर्वांनी, मित्रमंडळींनी, जास्तीत जास्त लोकांनी आपले शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार ऐकण्यासाठी बहुसंख्येने पालखी तळ येथे उपस्थित राहावे असे मी महाविकास आघाडीतर्फे आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मतदारसंघाच्या खासदार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारार्थ सासवड शहरामध्ये भव्य दिव्य अशी जाहीर सभा आयोजित केलेली आहे। या सभेसाठी लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब, अमोलजी कोल्हे, संजयजी राऊत, त्याचबरोबर पुरंदर हवेलीचे आमदार संजयजी जगताप, त्याचबरोबर भोरचे आमदार संग्रामजी थोपटे, विविध मान्यवर या सासवड शहरामध्ये येत असताना सासवड शहरातील, पुरंदर तालुक्यातील आम जनतेला, सर्व माझे मित्र सहकारी बंधू, आमच्या इंडिया आघाडीतील सर्व पक्षाचे आजी माजी पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते यांना विनंती करण्यात येत आहे की उद्या सकाळी ठीक 10 वाजता भारताचे माजी केंद्रीय मंत्री लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब येत असताना आपण बरोबर 9:30 वाजता या पालखी तळाच्या मैदानावर उपस्थित राहावं अशी मी आग्रहाची कळकळीची आपणा सर्वांना विनंती करत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय इंडिया आघाडी। शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संतश्रेष्ठ सोपान काकांच्या पुण्यनगरीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आणि देश पातळीवर जी इंडिया आघाडी म्हणून संबोधली जाते आणि राज्यामध्ये ज्याला महाविकास आघाडी म्हणून संबोधली जाते, त्या महाविकास आघाडीच्या लोकप्रिय उमेदवार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारार्थ सासवड येथील पालखी तळावर उद्या सभा आयोजित केलेली आहे। या सभेला संबोधन करण्यासाठी या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, महाविकास आघाडीतील एक प्रमुख घटक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदरणीय राज्यसभेचे खासदार श्री संजयजी राऊत साहेब, श्री सचिनजी आहेर साहेब, जिल्हा प्रमुख आदरणीय राजेंद्रजी काळे साहेब, जिल्हा संघटिका आदरणीय मेघनाताई काकडे, तसेच पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार आदरणीय संजयजी चंदूकाका जगताप, शिरूरचे खासदार आदरणीय अमोलजी कोल्हे, आदरणीय संग्रामदादा थोपटे असतील, महाविकास आघाडीतील सर्वच प्रमुख मार्गदर्शक नेते झेंडे साहेब आहेत, आदरणीय सुदामाप्पा इंगळे आहेत, माणिक झेंडे पाटील आहेत, विजयदादा कोलते आहेत, हे सर्वच नेते आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उद्या पालखी तळावर येणार आहेत। तरी निश्चितपणे मी आपल्याला सांगू इच्छितो, देशाला दिशा आणि विचारांना चालना देणारी निवडणूक आहे। त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आणि केंद्रस्थानी ठेवून ही सर्व मंडळी काम करत असताना त्यांचे विचार ऐकण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आपण यावं आणि महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्षातील सर्वच कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना देखील विनंती करतो की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि उद्या जास्तीत जास्त संख्येने पालखी तळावर उपस्थित राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र। मोबिन बागवान, अध्यक्ष पुरंदर हवेली युवक काँग्रेस अल्पसंख्याक विभाग। उद्या होणाऱ्या सभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारासाठी देशाचे संरक्षण मंत्री माजी आदरणीय पवार साहेब हे या ठिकाणी उद्या उपस्थित राहणार आहे। तरी मी सर्वांना, पुरंदर हवेलीतील सर्व मुस्लिम बांधवांना विनंती करतो आणि आवाहन करतो की उद्या या ठिकाणी होणाऱ्या या सभेसाठी आपण सर्वजण सकाळी ठीक उद्या 10 वाजता
सासवड या ठिकाणी उपस्थित राहायचंय आणि संविधान बदलायसाठी निघालेले हे सरकार यासाठी आपल्याला हा लढा द्यायचा आहे आणि त्या हिशोबाने आपण अल्पसंख्याक समाज भविष्यासाठी अल्पसंख्याकांच्या उद्या या ठिकाणी आपल्याला यायचंय. आपल्याला महाविकास आघाडीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचंय, इंडिया आघाडीच्या मागे खंबीरपणे आपल्याला उभं राहायचंय आणि उद्या होणाऱ्या सभेसाठी सर्व मुस्लिम बांधवांनी मोठ्या बहुसंख्येने उपस्थित राहावं या ठिकाणी मी असं आव्हान करतो. धन्यवाद. जगताप समन्वयक सासवड शहर. आज पुरंदरच्या पुण्यभूमीमध्ये मला सांगताना आनंद होतोय की आपल्या बारामतीच्या संसद रत्न खासदार सन्माननीय सुप्रियाताई सुळे यांची उद्या सासवड पुण्यभूमीमध्ये प्रचार सभा होत आहे. अतिशय भव्य आणि दिव्य अशी ही प्रचार सभा 28/4/2024 रोजी वार रविवार सकाळी ठीक 10 वाजता पालखीतळ या ठिकाणी होणार आहे. मी सासवड शहरच्या वतीनं सर्व सन्माननीय नगरसेवक, नगराध्यक्ष तसेच सर्व कार्यकर्ते, पुरंदर हवेलीचे आमदार माननीय संजय जगताप साहेब यांच्या वतीनं सर्वस्त सासवडकर नागरिकांना त्याचबरोबर पुरंदर तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण आपल्या ताईंना पाठिंबा देण्यासाठी आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं मनोगत या ठिकाणी ऐकण्यासाठी प्रचंड बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहावे हीच या ठिकाणी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्यांच्यासोबत संजय राऊतजी आणि संग्राम थोपटे, बाळासाहेब थोरात, अमोल कोल्हे असे विविध मान्यवर येणार आहेत व स्थानिक आमदार आमच्या सोबत इथं प्रचंड ताकदीने उद्याची नियोजनाची आज मीटिंग झालेली असून संपूर्ण तालुक्यामधून प्रचंड पवार साहेबांचा चाहता वर्ग तसेच शेतकरी बांधव आणि तरुण तरुणी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांना अजूनही काही लोकांना मेसेज पोहोचला नसेल तर मी तुमच्या माध्यमातून त्यांना मेसेज पोहोचवण्याचं आणि इथं येण्याची विनंती करतो. प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचं सर्व पुरंदरकरांना आवाहन करतो. सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारानिमित्त या सभेमध्ये सुप्रियाताई सुळे यांच्या या प्रचार दरम्यानच्या सभेमध्ये प्रचंड जनसागर लोटला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. कारण पवार साहेबांनी ज्या पद्धतीने कंबर कसली आहे विरोधकांना नमवण्यासाठी, त्यासाठी सर्वांनी एकच गोष्ट लक्षात ठेवावी, तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरील चिन्हासमोरील बटन दाबून सर्व लोकांपर्यंत चिन्ह पोचवून व त्यांना आवाहन करून ताईंना प्रचंड मतांनी निवडून द्यावे एवढी संकल्पना डोळ्यासमोर ठेवून